हे सगळं तुला पहिल्याच मीटिंग मध्ये कळलं? नाही नाही नाही, मी अगं थोडीशी माहिती काढली. एकाला मी पाठवलं होतं त्यांच्या ऑफिसमध्ये, जरा माहिती काढून आण म्हटलं. आणि अजून एकाला मी त्यांच्या घराच्या इथे पाठवलं होतं. म्हटलं शेजारच्यांना विचार. सगळ्यांचं एकमत झालं. सगळे हेच म्हणाले की पप्पू अतिशय निर्मळ आणि साधे आहेत. त्यांच्या आईच्या बाबतीत मात्र थोडी संमिश्र प्रतिक्रिया आहे. मुलगा चांगला आहे ना, मग झालं तर रे. नाही, आणि हा माहितीचा भाग सोडा, पण अदरवाईज सुद्धा मला त्यांना भेटल्यानंतर हे जाणवलं की ते खरंच खूप चांगले आहेत. आणि सरू मावशीला यांच्या इतका चांगला जोडीदार नाही मिळू शकणार. श्री, माझा विश्वासच बसत नाहीये की हे सगळं तू बोलतोयस. मान्य आहे, तुझी भावनिक बुद्धिमत्ता माझ्यापेक्षा जास्त आहे. नाही रे, तसं नाही. खरंच आहे हे. पिंट्याच्या बाबतीत असो, सरू मावशीच्या बाबतीत असो, तुझे अंदाज कधीही चुकलेले नाहीये. हे फॅक्ट आहे. आणि कित्येक वेळा तूच बरोबर असतोस. आता नवऱ्याची टिमकी वाजवली म्हणजे सत्य बदलणार आहे का? सत्य हे आहे की माझा नवरा खूप भारी आहे. ह्या पक्षपातापुढे ना माझं काहीच आर्ग्युमेंट चालू शकत नाही. पण श्री, तुला खरंच असं वाटतंय ना की सरू मावशी आणि त्यांचं जुळेल? मुळात ना त्यांचं सरू मावशीवर खूप प्रेम आहे. खरंच? आणि ते खूप चांगले आहेत, त्यामुळे सरू मावशीची काळजी सुद्धा घेतील नक्की. आणि सरू मावशींचं काय? काल आमचा फोन झाला, तिच्या एका वाक्यानं ना मी हादरलो. ती म्हणाली की मला आनंद होतोय, मला जगावंसं वाटतंय. यात काही चुकीचं आहे का? अंगावर ना सर्रकन काटा आला माझ्या. मी म्हटलं की हो, बरोबर आहे. वयाच्या कुठल्याही टप्प्यावर जोडीदाराची गरज भासूच शकते. आणि जर आज सरू मावशीला हे वाटतंय ना की लग्न व्हावं, तर हे झालंच पाहिजे. तिला आनंदी राहावंसं वाटतंय, आनंदी जगावंसं वाटतंय, तर मग तिचा हा आनंद पुढे काय होणार याचा विचार करून आत्ता हिरावून नाही घेऊ शकत आपण. आणि मुळात पुढे काहीतरी वाईटच होईल असा विचार का करायचा ना आपण? सगळं छान होणार आहे असा विचार करूया. आणि मुळात आपण आहोत की त्यांच्या बरोबर सगळं छान व्हावं यासाठी प्रयत्न करू आपण. एक्झॅक्टली, माझं हेच म्हणणं आहे. आणि सरू मावशीला जर असं वाटत असेल की मला आनंद होतोय, मला जगावंसं वाटतंय, आणि या सगळ्या भावना जर त्या पप्पूने त्यांच्या मनात निर्माण केल्या असतील ना, तर मग दे आर मेड फॉर इच अदर. श्री, मला खूप आनंद होतोय. वाव, सरू मावशींचं लग्न. आय एम सो एक्साइटेड. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. असं काही नाहीये. उलट मला ना तुझंच खूप कौतुक वाटतंय श्री. मी काय केलं? नात्याने मुलगा आहेस तू त्यांचा, पण आता बाप झालायस. स्थळाला बोलवून, त्यांना भेटून, चौकशी करून तू सगळं ठरवलंय श्री. हाऊ स्वीट. तुला माहितीये मला किती अभिमान वाटतोय तुझा आता. हे आता ना आईजीशी बोलायला हवा. आईंशी पण बोल, त्या जरा अपसेट वाटल्या. ते काळजीपोटी. पण आता सगळं चांगलं होतंय म्हटल्यानंतर ते नाही म्हणणारच नाही. हॅलो, हा बोला. हो, अहो तुमचा नंबर सेव्ड माझ्याकडे. बोला. मी मस्त, तुम्ही कसे आहात? का हो, फोन उचलत नाहीये? अहो काहीतरी कामात असेल, ती बिझी असेल, किंवा पूजा वगैरे चालू असेल. अच्छा, हो, बर. काय मेसेज पाठवलाय? बरं. हा, नाही पण म्हणजे, अच्छा, हो, ठीक आहे. अहो तुम्ही शांत व्हा आधी जरा. तुम्ही नका पॅनिक हो. हा, हो, मी बोलतो सर मावशीशी. नाही, काही काळजी करू नका. मी आहे ना, मी बोलतो. तुम्हाला फोन करतो मी. हा, हो, मी तुम्हाला कॉल बॅक करतो. अहो मी करतो तुम्हाला फोन. तुम्ही जरा शांत व्हा आधी. हो, मला कळलं सगळं. तुम्ही फोन ठेवलात तर मी बोलेन ना सरू मावशींशी. हा, मी बोलतो. हो. काय रे, काय झालं श्री? काय झालं? सरू मावशी त्यांचा फोन घेत नाहीये. अरे मग कामात असतील ना त्या. काल रात्रीपासून घेत नाही.
आणि काहीतरी मेसेज पाठवला सर मावशीने त्यांना, गुड बाय असं. बापरे, मी बघतो. थांब थांब, मी पण येते. नाही नाही, तू बस. इनफॅक्ट तू खाली जाऊन ब्रेकफास्ट करून घे, आपल्याला निघायचंय. हा, मी जाऊ दे. चल ये खाली. हो. श्री आणि जान्हवीने रेडिओ दिला तिला. हल्ली तिचं गाणी ऐकण्याचं फॅड सुरू झालंय वाटतं. गाणी आणि फोन. आपल्या बोलण्याकडे पण लक्ष नसतं अगं तिचं, स्वतःच्याच तंद्रीत असते. हल्ली पठण पण कमी झालंय का? या वयात खरं तर देवदेव सुरू करायला हवं, तर हिचं लग्नाची पडली हिला. काल ना पूजा सुद्धा भाऊजींनीच केली. आता नातवंड येणार आहे घरी, कळत नाही का हिला, तरी आपल्या लग्नाचाच विचार. वहिनी, तुम्ही जे बोललात ना ते पटलं मला. तुला पटून काय उपयोग आहे इंदे? तिलाही पटेल हो वहिनी. आता मी बहीण नाही, बैरीण झाले ना तिची. बहिणी असं काही नाहीये, तू सांगितलंस ना तर पटेल तिला. कोणाच ठाऊक. अगं पटेल बहिणी. बेबी, या वेळेला तरी मला ते अवघडच दिसतंय. श्री आणि जान्हवीची फूस आहे ना तिला. त्यांना तिच्या तऱ्हा माहित नाही येत ना म्हणून. तरी बरं, एकदा त्यांना तोंडावर पाडले सरीने. त्याचं काही नाही ग. पोरं बिचारी सरीच्या सुखासाठी धडपडतायत आणि लग्न होण्याबद्दलही काही नाहीये. एक नवरा आणि नवरी असले की होतात की लग्न. पण सरीला वाटतंय लग्न म्हणजे फक्त सनई चौघडे, विधी, मंगलाष्टकं. तसं नसतं ना ग. गृहप्रवेशानंतर खरी परीक्षा सुरू होते, याचं भानच नाहीये तिला. शेवटी लग्न हा जुगार आहे. लॉटरी लागली तर ठीक आहे, नाही तर आयुष्यभराची वाट. आता मी देवला किती वर्ष ओळखत होते, पण ऍडजस्ट करू नाही शकले ना त्याच्या बरोबर. आणि सरी या वयात लग्न करते म्हणजे. जाऊ दे ना, हा विषयच पुरे आता. ए, डोसा वाढू अजून? नाही, मला नकोय. नाही नाही नको. सरू चहाला पण नाही आली ना? नाही, फोनवर बोलत असणार. वहिनी बोलून आणू का तिला? अगं बाई, भाजीवर खोबरं कोथिंबीर घालायची राहिली. हा, परत आला होता क्रांत? आई आई ग बिचारी. अगं या दिवसात होणारच असं, काय करणार. नाही पण आता ठीक आहे. आई, छान झालाय डोसा. श्रीला सुद्धा दिलेच ते गरम गरम डोसे. पण जान्हवी, ती काही बोलली का ग? कोण? सरी. कशाबद्दल? ती आली होती माझ्याशी बोलायला. मग मी जरा खडसावलं तिला. म्हणजे म्हटलं तिला की आता या वयात लग्न करून तडजोड करणं जमणार आहे का तुला? म्हणजे हक्काचं माहेरही नाही ना ग तिला. चाललंय ते की वाईट आहे का? कशाला उगाच विषाची परीक्षा घ्यायची? आई, असं म्हणालात तुम्ही त्यांना? हो अगं, मग काय चुकीचं आहे त्याच्यात? नाही, चूक किंवा बरोबर पेक्षा माणसाचा आनंद काहीच नसतो का? घटकेच्या आनंदासाठी सगळं आयुष्य पणाला लावायचं का ग? माझाच मूर्खपणा होता श्री. कसला मूर्खपणा सर मावशी. अवघड असतं रे या वयात. प्रेमाला काही वय बी नसतं. पण लग्नाला असतं.
कोण म्हणाला असं? ताईचं पटलंय मला. काय पटलं? उद्या नाही जमलं आमचं तर? का नाही जमणार? काही झालं उद्या तर? अगं पण हाच विचार करून कशाला सुरुवात करायची? नाही, ज्या गोष्टीची शाश्वतीच नाहीये त्याची सुरुवातच का करावी असं वाटायला लागलंय मला आता. मावशी, काय तुला अचानक काय झालंय आता? जाग आली. अगं पण ते प्रद्युम्न चांगले आहेत की. प्रॉब्लेम माझ्यात आहे श्री, नाही नाही, तुझ्यात काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणूनच अडलं ना रे माझं. अगं पण आता सगळं जुळतंय ना. नाही श्री, नाही जमणार आता मला. सरू मावशी, अगं काय झालंय काय अचानक? नाही झेपलं मला तर. पुढचं पुढे बघू ना आपण. कुठे जाणार मी श्री? म्हणजे तुम्ही सगळ्यांनी कितीही जीव लावलात तरी शेवटी मी या घराची आश्रितच येणार आहे. माझा ना आगा ना पिछा. उद्या काही बिनसलं, काही फिसकटलं तर किती नाचक्की होईल. कुठल्या तोंडाने मी परत येईन या घरी? माझ्या ताईचं सासर आहे हे. एकदा या घरातून बाहेर पाऊल ठेवलं की या घराचे दरवाजे माझ्यासाठी का उघडावे? बेबीचं हे निदान हक्काचं माहेर तरी आहे. माझा इथे परत यायचा काय संबंध? सरू मावशी, तू आता उगाच निगेटिव्ह बोलतेस ना? आणि कुठल्या हक्कांबद्दल बोलतेस का तू? हे तुझ्या ताईचं माहेर नाही, तुझ्या मुलाचं घर आहे. आणि ज्या घराची दारं तुझ्यासाठी कधीही बंद होणार नाही. पण ते कोणालाच वाटत नाहीये माझं लग्न व्हावं. तुला वाटतंय ना? तेवढं पुरेसं नाहीये श्री. मला वाटतंय. उगाच बोलतोयस तू काही. तुझी शपथ. अगं जान्हवीला पण वाटतंय तुझं लग्न व्हावं. हे बोललायस तू मला आधी, पण तुम्ही दोघच. आमच्या बाळाला पण वाटतंय तुझं लग्न व्हावं. कशावरून? अगं जेव्हा जेव्हा तुझ्या लग्नाचा मी विषय काढतो ना, तेव्हा तेव्हा बाळ तिला किक मारतं. खरंच की काय? हो. म्हणजे बाळाला माझं लग्न व्हावं असं वाटतंय? म्हणजे इतका वेळ आम्हा दोघांना व्हावं असं वाटतंय म्हणतोय ते महत्वाचं नाही. बाळाला वाटतंय ते विशेष. अरे मुलं देवाघरची फुलं असतात ना. पण आता बाळाला वाटतंय म्हणून तर तू तयार आहेस का? ताईला दुखवून मला काहीच करायचं नाही. तिला दुखवायचं नाहीच. ताई तयार होईल. का नाही होणार? आता तरी ती तयार नाहीये. मी बोलतो तिच्याशी. मला नाही वाटत ताई तयार होईल. ते तू माझ्यावर सोड ना. बरं. आणि तू त्या पप्पूंना काय गुड बाय असा मेसेज केलास? तुला कसं कळलं? सीसीटीव्ही कॅमेरा लावत मी तुझ्या खोलीत. हो की काय? तुला काहीही कसं पटू शकतं? म्हणजे नाही लावलेस ना कॅमेरे? असं का कॅमेरा लावेन मी? गप्प बस. त्या पप्पूंना फोन कर. तू फोन उचलत नाहीस त्यांचे. थोडे टेन्शन मध्ये आहेत ते. आणि काय बोलू? काय बोलू? काय नॉर्मल नेहमी जे बोलता ते बोला. पण ताई? ते माझ्याकडे राहिलं. थँक्यू श्री. चला मी निघतो. बाय. बाय. हॅलो. अरे आलास? बस बस बस. नाही बस बस बस. बरं नाश्ता देऊ? गरम गरम डोसा. नाही नको. आता काय आहे श्री? उशीर झालाय. उशीर तर तुला रोजच होत असतं श्री. मी ऑफिस मध्ये खाईन ना काहीतरी. अरे पण एवढा काय वेळ लागणार आहे? प्लीज आई दे ना डबा. श्री अरे काय झालं थोडस खायला? जान्हवी चल, झालंय तुझं, मी तुला सोडतो. हो माझं झालंय, पण श्री तू खाऊन घे ना थोडं. नको आता, खरंच नको. काय गरज होती तुला आता सरूशी बोलत बसायची? तेवढ्या वेळात नाश्ता झाला असता ना. हा बेबी त्या सॉरी. हे बघ सरूचं जे काही चाललंय ना ते आम्हाला कुणालाही पटत नाही.
हो पण म्हणून काही ते चुकीचं ठरत नाही. श्री, आई ऐक ना, मी प्लीज रात्री बोलेन तुझ्याशी. अरे पण खाल्लंच ना बाळा. नको आता, खरंच नको. आई दे ना, डबा दे ना प्लीज. येते. द्या द्या. हट्टी एक नंबरचा, अजिबात ऐकणार नाही कोणाचं. एकदा ठरवलं की ठरवलं. थँक्यू. आणि मी तुझ्याशी रात्री बोलतो. चल जाणवी. सांभाळून जा. हो ये. नीट जा गं. होय. आता नीट धर. चल अच्छा. हा बाय बाय बाय. जाणवी चल. आले येते. बाय. काय ठीक आहे ना ग? हो तिच्या मनात नक्की काय आहे? याला सरीचं पटलंय की काय? आता रात्री बोलतो म्हणालाय ना, मग कळेल ना आपल्याला तेव्हाच. उगाच कशाला डोकं फोड करायचे आपण. इंदे, सरीनी चहा नाश्ता काही घेतलंच नाहीये. तू जरा घेऊन जा ना तिच्यासाठी. नाही, तिची तहानभूक हरपली असेल पण उपाशी नको राहायला. जे काय करायचंय ना ते भरल्या पोटी कर म्हणावं. मला वाटलंच होतं. तिने आईचं म्हणणं फार मनावर घेतलं. पण आईंचं पण त्यांच्या परीने बरोबर आहे रे. म्हणजे मोठी बहीण म्हणून त्यांना काळजी वाटणारच ना. आता आधी कोणाच्या आईशी बोलायचं हा प्रश्न मला पडला. म्हणजे माझ्या की त्या प्रद्युम्नाच्या. श्री, चल. चल जान्हवी. आले. कमरेला झालंय. आय थोडं थांब थांब. पटकन पण नाही ना घेता यायचा. आई गो बापरे. जरा तिकडे बघ, तिकडे. अगं ऐकलंस का, मी ना माझ्या 2 साड्या टाकल्यात हा धुवायला. अगं नेमकी ती बाहेर जायची साडी आहे ना, तीच काल खराब झाली. ती पण टाकली. जरा पिळून टाका ती. होय, कपडे भिजवलेस ना तू? ती काय रिकामी बसलीये का? आता काय करू मी? हा, मला ना मेलं बाई, या कमरेमुळे काही होत नाही तुम्हाला सांगते. आता कपडे धुवायला नाही टाकायचे, मग काही साचवून ठेवू का सगळे? बरं, आपल्याकडे वॉशिंग मशीन काय म्हणतात ते पण नाहीये. नाही, तिला त्रास होतोय मान्य आहे मला, पण आपली मशीन घेण्याची तरी ऐपत आहे का? आणि हिच्याकडच्यानी रुखवातात तरी काही मशीन बिशीन दिलंय का आपल्याला? ए बाई, तुझं हे झालं ना की जरा पोहे भिजवायला घे. मी सांगते तुला पोहे कसे बनवायचे ते. नाही, पोहे बनवायला काय फारशी अक्कल बिक्कल काय लागत नाही. मग तूच का नाही ते बनवत? अहो सांगितलं ना मी तुम्हाला. कंबर कुठे धड आहे माझी? जेव्हा होती तेव्हा केलं ना मी सगळं. केली हो कामातून कंबर माझी. हो हो, सून आलेली कमरेला सुद्धा कळली वाटतं. तुम्ही ना मला टोचून बोला, पण वय झालंय आता माझं. माझ्याच्याने काही व्हायचं नाही बाई. आता सुनीताला तिच्या आईने काही स्वयंपाक पाणीच करायला शिकवलं नाही. त्याला मी काय करणार? मला सांगा, असं असतं का कुठे? मुलीच्या जातीला शिकवायला नको का आई वडिलांनी? मी बघा जानूला कशी तयार करून पाठवली सासरी. आहे का सासरी कोणाची बोलायची ताप आहे का? आता माझी मुलगी करतच होती की नोकरी. नोकरीचं काय एवढं मोठं? घरचं सगळं करून नोकरी करायची ती. तिच्या सासरी कोणाची हिंमत आहे का तिच्या आईचा उद्धार करायची? आपण चुकीचं वागतच नाही. आणि रोज रोज बाहेरनं पोळ्या मागवायच्या काही परवडणार आहेत का आपल्याला?
आणि पोळ्या पण मेल्या कसल्या एवढे पैसे देऊन? रबर तरी बरा त्याच्यापेक्षा. अगं लेकरू ग माझं हडकलंय नुसतं लग्न झाल्यापासनं. नोकरी पण करायची, घरचं पण करायचं. भोळा शंकर आहे ग माझा पोरगा, म्हणून चाललंय हे सगळं. दुसरा कोणी नवरा असता ना तर बरोबर कळलं असतं. कला लक्षात आहे ना?